मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो काल मी एक व्हिडिओ केलेला होता. त्यात मी तुम्हाला सांगितलेलं होतं की देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेत वक्फ विधेयक सादर होण्यापूर्वी जो एक ट्विट केलेला होता त्यात त्यांनी लिहिलेलं होतं की उद्धव ठाकरेंना त्यांनी एक ऑफर देण्याचा प्रयत्न केलेला होता की वक्फ विधेयकाला समर्थन करून ते बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखतील की त्याचा विरोध करून राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकतील. आता अनेक मीडिया हाऊसेसने याला एक प्रकारे असं दाखवण्याचा प्रयत्न केला की देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय, त्यांची खेचण्याची एक प्रकारे प्रयत्न केला आहे, त्यांच्यावर टीका केली आहे. तर असं नसून या ट्विटद्वारे देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सरळपणे एक साधी ऑफर देण्याचा प्रयत्न केलेला होता. ती ऑफर अशी होती, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही वक्फ विधेयकाला समर्थन द्या, कारण एकतर लोकसभेत आमच्याकडे बहुमत नाही आहे आणि जर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यामधल्या काही खासदारांनी ॲब्स्टेन केलं किंवा विरोध केलं तर तुमच्या खासदारांनी या विधेयकाच्या समर्थनात मतदान जर केलं तर तुमच्या संदर्भात आमची सरकार जी आहे ती एक प्रकारे सॉफ्ट कॉर्नर राखून ठेवेल. खास करून त्यांचे सुपुत्र दिशा सालियान या केसमध्ये अडकलेले आहेत आणि त्या केसमध्ये सुद्धा त्यांना वाचवण्यासाठी म्हणा किंवा त्या केसला जेवढं होईल तेवढं खेचण्याचा प्रयत्न सरकार करेल जर तुम्ही या विधेयकाला समर्थन केलं तर. आता ही ऑफर उद्धव ठाकरेंना कळाली नाही किंवा त्यांना जास्त अहंकार आला असेल की देवेंद्र फडणवीसांसारखा एक त्यांच्या भाषेत म्हणायचं तर फडतूस व्यक्ती आम्हाला कसं ऑफर देऊ शकतो, तर त्याच्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला. पण शरद पवारांनी मात्र मला असं वाटतंय की या ऑफरला एक प्रकारे स्वीकारलेलंच आहे. कारण शरद पवारांसारखा व्यक्ती जो आयुष्यभर ज्याने शाहू फुले आंबेडकर या विचारधारेला आपण एक प्रकारे कसं मानतो आणि मुसलमान असतील, हिंदू असतील किंवा इतर कोणत्याही धर्माची लोक असतील या सगळ्यांनाच सोबत घेऊन आपण राज्य चालवलेलं आहे असं वारंवार सांगणारे शरद पवार आणि त्यांच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर वक्फ विधेयक जो मुस्लिम जनतेवर अत्याचार करणारा एक विधेयक आहे त्याचा विरोध करण्यासाठी शरद पवार राज्यसभेत हजरच राहिलेले नाहीत. आता राहुल गांधी सुद्धा या विधेयकावर एकही शब्द बोललेले नाही आहेत, पण राहुल गांधी मध्यरात्री जाऊन त्यांनी याच्या विरोधात मतदान केलं. पण शरद पवार विरोधात मतदान करण्यासाठी सुद्धा राज्यसभेत गेलेच नाहीत. म्हणजे एक प्रकारे त्यांनी हेच सांगितलेलं आहे की या विधेयकाला माझं समर्थन आहे. कारण जर विरोध असता तर ठीक आहे, तुम्ही राज्यसभेत गेला नाहीत, त्याचा विरोध करायला, त्याचा वोट करायला गेला नाहीत, मतदान करायला गेला नाहीत, पण एक ट्विटसुद्धा तुम्ही केला नाहीत, एक मीडियामध्ये बाईटसुद्धा दिली नाही की हा विधेयक जो आहे तो BJP मुसलमानांवर अत्याचार करण्यासाठी आणते, अशी एकही रिॲक्शन शरद पवारांनी दिली नाही. आता त्यांच्या पक्षाद्वारे असं सांगण्यात येतं आहे की शरद पवारांची जी तब्येत आहे ती बिघडली आहे आणि त्यांचे उपचार त्यांच्यावर मुंबईत सुरू आहे आणि त्यामुळे ते दिल्लीत राज्यसभेत जाऊ शकले नाहीत. आता हे कारण मला पटलं नाही, कारण त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरूनच आपल्याला जी माहिती मिळाली आहे की 30 मार्चला सिद्धटेकच्या एका कार्यक्रमाला ते हजर होते. शरद पवार तिथे गेलेले होते, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, परत आपले जयंत पाटील हे सगळेच नेते शरद पवारांसोबत 30 मार्चच्या दिवशी त्या कार्यक्रमात हजर होते आणि राज्यसभेत हा बिल सादर झाला आहे 4 एप्रिलला, म्हणजे जवळपास 3 ते 4 दिवसांनंतर. म्हणजे 2 दिवसांच्या मध्येच शरद पवारांची तब्येत अचानकपणे बिघडते आणि राज्यसभेत ते जाऊ शकले नाहीत. पण त्यांच्या याच स्वभावाच्या विरोधात 91 वर्ष असलेले आपले पूर्व प्रधानमंत्री HD देवेगौडा हे राज्यसभेत पूर्ण 17 घंटे हजर होते. 17 घंटे मित्रांनो, छोटी मोठी वेळ नाही आहे. 17 घंटे 91 वर्ष असलेला व्यक्ती हजर राहतो, चर्चेत सहभाग घेतो, त्या बिलच्या समर्थनात मतदानसुद्धा करतो. आणि फक्त देवेगौडाच काय, तर यापूर्वी जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात काँग्रेसने नो कॉन्फिडन्स मोशन आणलेलं होतं तेव्हा आपले मनमोहन सिंग हे व्हीलचेअरवर सुद्धा राज्यसभेत हजर राहिलेले होते. आता त्यांना हे माहिती होतं की आपण जरी गैरहजर राहिलो काय आणि हजर राहिलो काय, मोदी सरकारकडे बहुमत होतं, त्यांच्या विरोधात नो कॉन्फिडन्स मोशन हे सक्सेसफुल करून दाखवणं हे अशक्य आहे. तरीसुद्धा मनमोहन सिंग हे व्हीलचेअरवर बसून सुद्धा राज्यसभेत हजर राहिले आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार मात्र राज्यसभेत गैरहजर राहिले, जे की वक्फ बिल त्यांच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर मुसलमानांवर अत्याचार करणारा बिल होता. एक बाईट तरी मीडियाला द्यायला पाहिजे होती. आणि जेव्हा असं शरद पवार करत नाही तेव्हा माझ्यासारख्या एका पत्रकाराच्या मनात शंका येते
की देवेंद्र फडणवीसांनी जी ऑफर उद्धव ठाकरेंना दिली की तुम्ही आमचं समर्थन करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, तुम्हाला एक प्रकारे तुमचा बचाव करण्याचा प्रयत्न करू, हीच ऑफर शरद पवारांनी स्वीकारली आहे का? कारण मित्रांनो, तुम्हाला आठवण असेल की लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी जी एक ईडीच्या संदर्भात शरद पवारांनी नाटक केलेलं होतं की मीच मुंबईला येतो, ईडीच्या ऑफिसमध्ये मीच येतो, तुम्हीच माझी विचारपूस करा, तुम्ही कशाला माझ्या घरात येता? आणि मग जेव्हा त्यांनी ही घोषणा केली तेव्हा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे ईडीच्या ऑफिसच्या बाहेर एक प्रकारे आंदोलन करायला बसलेले होते. आणि मग जो गदारोळ झाला त्यात शरद पवारांना सांगण्यात आलं की साहेब तुम्ही येऊ नका, तुम्हाला येण्याची गरज नाही आहे. आणि मग जेव्हा हे त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांच्या पक्षातील नेत्यांद्वारे असा एक नरेटिव्ह बिल्ड करण्यात आला की बघा, ईडीने शरद पवारांसमोर शरणागती स्वीकारली आणि शरद पवारांवर हे जे काही केसेस मोदी सरकार टाकण्याचा प्रयत्न करत होती ती पूर्णपणे खोटे आहेत. आणि अशाच प्रकारचे केसेस वेगवेगळ्या नेत्यांच्या विरोधात मोदी सरकार चालवते, त्यांना फसवण्याचा प्रयत्न करते. पण शरद पवारांना आता माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारचे परिणाम आपल्यासमोर आलेत आणि जो बहुमत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला मिळाला आहे आणि नरेंद्र मोदीसुद्धा दिल्लीमध्ये अल्पमताचं सरकार असताना सुद्धा जे बहुमताचं सरकार असल्याप्रमाणे सरकार चालवत आहेत, असं असताना जेव्हा आपल्या विरोधात आता ईडी समन काढेल तेव्हा आपल्याला आता नाटक करता येणार नाही. त्यामुळे सरकारचं सहकार्य आपल्याला हवं आहे. आणि त्यामुळेच कदाचित मला असं वाटतंय, माझा अशी आशंका आहे माझ्या मनात की त्यांनी मुद्दामूनच या विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यसभेत शरद पवार हजर राहिलेले नाहीत. आता आपली मुस्लिम मतं टिकवण्यासाठी त्यांनी आपल्या सुपुत्रीला म्हणजे सुप्रिया सुळेंना लोकसभेत हजर राहण्यासाठी सांगितलं. पण सुप्रिया सुळेंनी सुद्धा काही स्पष्टपणे या विधेयकाचा विरोध करताना आपल्याला त्या दिसल्या नाही. काहीही भाषण त्यांनी या विधेयकाच्या विरोधात देताना आपल्याला स्पष्टपणे दिसलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा पक्षाचीच एक भूमिका अशी वाटली की या विधेयकाच्या विरोधात थोडीशी सॉफ्ट आहे, सरकारच्या गुडबुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न शरद पवार करतायत, अशी एक शंका या विधेयकाच्या रूपात माझ्या मनात आलेली आहे. आणि या शंकेला वावसुद्धा तेव्हा मिळतं जेव्हा शरद पवार मतदान करायला तर सोडाच, पण या विधेयकाच्या विरोधात सुद्धा एक ट्विटसुद्धा करत नाहीत. ट्विट करायला किती वेळ लागतो? घरात बसल्या बसल्या हॉस्पिटलमध्ये जरी ते तब्येतीच्या चेकअपसाठी गेलेले असले तरीसुद्धा एका जागी बसून 2 लाईन लिहायला किती वेळ लागतात की या वक्फ विधेयकाला माझा विरोध आहे आणि सरकार जी आहे, मोदी सरकार जे आहे ते मुसलमानांवर अत्याचार करण्यासाठी हा विधेयक आणते. अशा 2 लाईनी तरीसुद्धा शरद पवार लिहू शकले असते. पण या 2 लाईनी जेव्हा शरद पवार लिहत नाहीत तेव्हा मग अशा शंका येतात की देवेंद्र फडणवीसांनी जी ऑफर उद्धव ठाकरेंना दिली ती ऑफर शरद पवारांनी स्वीकारली आहे का? की आम्ही वक्फ विधेयकाचं समर्थन जरी केलेलं नसलं तरी आम्ही विरोधही करणार नाही, याचं मतदानसुद्धा करणार नाही आणि एक प्रकारे तुम्हीसुद्धा आमचा बचाव करा ईडीच्या विरोधात. ईडीच्या संदर्भात जे काही आमच्यावर केसेस वगैरे आहेत ते जवळपास लांबणीवर टाका आणि 5 वर्ष पुढचे आम्हीही तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे आंदोलन असतील किंवा कट कारस्थानं करणार नाही. असाच एक मेसेज या मतदान न करण्याच्या घटनेतून शरद पवार देवेंद्र फडणवीसांना आणि नरेंद्र मोदींना देऊ पाहतायत का, असा एक संदेश मात्र या घटनेतून आपल्यापर्यंत येतोय. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.